गोळी घ्यायची. चला, गुड मॉर्निंग. सगळ्यांना ऐकू येत आहे आवाज? माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय? माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का? ओके. बघा, मागच्या लेक्चरला मी तुम्हाला असं सांगितलेलं की आपण होमवर्क घेणार आहोत. सो आता आपण क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स जो आहे, म्हणजे थोडक्यात इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन, त्याच्यावरती मी होमवर्क दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट सगळ्यांनी मारून घ्या. 4-5 पेजेस आहेत. प्रत्येकाने करायचा आहे तो, आणि प्रत्येकाने मला नंतर दाखवायचा आहे. सो तुमच्याकडे सगळ्यांनी तो स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. मी थांबतोय, पण स्क्रीनशॉट पूर्ण सगळ्यांनी काढून घ्यायचा आहे. सगळ्यांना समजलंय का? सगळ्यांना समजलंय मी काय सांगितलंय ते? ओके. बघा, तुमचा काढून झाला ना की मला प्लीज यस नो काय ते कळवा, झालं म्हणून सांगा. म्हणजे मग त्याप्रमाणे मी पुढच्या पेजवर जाईन. मला काय कळत नाही तुम्ही झालंय काढताय, काढून झालंय का नाही ते. ओके. सी, पहिला ऐकून घ्या. दिस इज युअर फर्स्ट पेज. फर्स्ट पेज मध्ये आपल्याला डिफाईन करायचं आहे हेरिडिटी, व्हेरिएशन, पॉलीप्लॉइडी, युप्लॉइडी, एनाप्लॉइडी, सेक्स लिंक म्हणजे लिंक्ड जीन, लिंकेज, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. हे आपल्याला डिफाईन करायचं 1 मार्काला. दुसरा तुमचा क्वेश्चन आहे, राईट ए शॉर्ट नोट ऑन कंप्लीट लिंकेज, इनकम्प्लीट लिंकेज, विडोपिक, डाउन सिंड्रोम, it is 21 trisomy, phenylketonuria, thalassemia, Turner syndrome, Klinefelter syndrome. This is your first page. Now second page, it's a full length question. Now first one is explain the chromosomal theory of inheritance. Second, describe the structure of chromosome and add a note on types of chromosome on the basis of position of centromere. So इकडे तुम्हाला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर पण काढायचं आहे विथ डायग्राम. एक्सप्लेन करायचं स्ट्रक्चर विथ डायग्राम. आणि टाइप्स ऑफ क्रोमोझोम आहे म्हणजे मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ऍक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक विथ डायग्राम. यू हॅव टू शो इट. ओके. त्याच्यानंतर गिव्ह डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोझोम. एक्स आणि वाय क्रोमोझोम मधला डिफरन्स लिहायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर फोर्थ आहे, सेक्स लिंक ट्रेड अपीअर मोर फ्रिक्वेंटली इन मेल दॅन इन द फिमेल. हे गिव्ह रिझन आहे. किंवा हा प्रश्न असा विचारतात, इन सेक्स लिंक डिसीजेस फिमेल इज कॉल्ड कॅरियर, फिमेल एक्सप्लेन. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज सेक्स लिंक इनहेरिटन्स, एक्सप्लेन इट्स टाइप, define autosomal inheritance and give its example. Then what is color blindness, explain its inheritance with help of suitable chart. What is hemophilia, हे चुकून कलर आलाय. What is hemophilia, explain its inheritance with help of suitable chart. Explain chromosomal mechanism of sex determination in human. Explain chromosomal mechanism sex determination in birds. हे human आहे, birds आहे. आणि तिसरं honeybees मध्ये जायचं आहे. किंवा describe haplodiploid mechanism in honeybee. Then what is Mendelian disorder, explain with suitable example. Then हे एक example आहे, तुम्हाला सोडवायचं आहे. Arya show normal blood clotting about her mother is hemophilic, but her mother is hemophilic. Ramesh show normal blood clotting but his father is hemophilic. If Ramesh and Arya were to marry, then find out the possible phenotype of their offspring. हे मला सगळ्यांनी करून पाठवायचं आहे मात्र एखाद दिवसात. Now what is chromosomal disorder, explain with suitable example. Father is responsible for determination of sex of a child and not the mother, justify. What is sex, what is linkage, how many linkage groups do occur in human being. त्याच्यानंतर हे मला वाटतं थोडं झालं असेल, what is parthenogenesis.
What is parthenogenesis? Explain the haplodiploid method of sex determination honeybee. जिकडे रिपीट झालंय ना ते करू नका. रिपीटेशन असेल ते करू नका. What is crisscross inheritance? Explain with suitable example. ओके, इकडे तुम्हाला क्रिसक्रॉस इनहेरिटन्सची डेफिनेशन लिहायची आहे. व्हॉट इज क्रिसक्रॉस इनहेरिटन्स आणि एक्सप्लेन आणि सुटेबल एक्झाम्पल. मग दोघांपैकी कुठलेही एक्झाम्पल एक लिहा. हिमोफिलिया किंवा कलर ब्लाइंडनेस. मॅच द कॉलम 1 विथ कॉलम 2 अँड रिराइट द मॅचिंग पेअर्स. हे कॉलम 1 कॉलम 2 दिलाय, तुम्हाला मॅच करायचंय. सो हे त्याच्यानंतर पुढचं येत आहे 1 मार्काचे क्वेश्चन आहेत. व्हॉट इज ॲलोसोम्स, व्हॉट इज क्रॉसिंग ओव्हर, व्हॉट इज एक्स लिंक्ड जीन, then what are Hollandric traits, then give an example of chromosomal disorder caused due to non-disjunction of autosomes, give one example of complete sex linkage and difference between Turner syndrome and Klinefelter syndrome. इथे तुम्ही एक ऍड करा डाउन सिंड्रोम अँड टर्नर सिंड्रोम. म्हणजे टर्नर सिंड्रोम, क्लाइनफिल्टर सिंड्रोम, डाउन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि डाउन सिंड्रोम, क्लाइनफिल्टर सिंड्रोम असे एक पॉसिबिलिटी घ्या. सो एवढे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 8 दिवस देतो, 8 दिवसात कंप्लीट करा. सो काढून घ्या आता स्क्रीनशॉट. सगळ्यांना कळलंय ना? स्क्रीनशॉट काढून घ्या. थांबतो मी, काही घाई नाही, आरामात काढा. एकोणीस जण कनेक्ट आहेत. 19 जणांनी काढायचा आहे हा. तो एकाने काढून दुसऱ्याला पाठवायचा नाहीये. चला पुढच्या पेजकडे जाऊया. पुढचं घ्या.
पुढचा काढा. शार्ट लास्ट पेज काढा. बघा. सो आपण हे 1, 2, 3, 4 आणि 5 6 पेजेस तुम्हाला मी स्क्रीनशॉट काढून स्क्रीनशॉट काढायला सांगितलंय. वही असेल तर वही, फुलस्केप असेल तर फुलस्केप, जसं असेल त्याप्रमाणे फुलस्केप वर केलं तर जास्त चांगलं. वही मिळेल तर वही, काही अवेलेबल होईल तसं. एका खालावर एक सगळं लिहित चला. तुमच्याकडे सगळ्यांकडे पीडीएफ फाईल्स आहेत. त्या पीडीएफ फाईल मधनं बघत चला, तुम्हाला आन्सर मिळेल. जे आन्सर येणार नाही ते मला व्हॉट्सअप वरती पाठवा. पण हे जे काय क्वेश्चन, हा जो काय क्वेश्चन आहे, हा तुम्ही डोकं चालवून सोडवायचा आहे. हा क्वेश्चन कळलं का? हा मी सांगणार मी, पण तुम्ही 2-3 दिवस घ्या. तुम्ही विचार करा, तयार करा आणि मला पाठवा. हा मात्र प्रश्न मला पहिला पाठवायचा आहे सगळ्यांनी. हा जो काय क्वेश्चन आहे, ट्विस्ट क्वेश्चन आहे. थोडासा विचार करून मग लिहायचा आहे. जर तुम्हाला हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस व्यवस्थित कळलं असेल तर हा प्रश्न लिहायला तुम्हाला सोपा पडणार. काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. सो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, की काय 8, 9, 10 दिवस तुम्हाला जे काय घ्यायचे 7-8 दिवस, रोज 5-5, 7-7, 8-8 प्रश्न सोडवा. व्यवस्थित 2-3 दिवसात सोडवलं तर जास्त चांगलं. पण ह्या तुमच्याकडे स्वतःच्या नोट्स होतील. बघा, ह्यातलेच कुठलेतरी प्रश्न उलटे सुलटे करून येतात. एवढं जरी व्यवस्थित झालं तरी तुमचा हा चॅप्टरचा जो मी घेतलेला पार्ट आहे क्रोमोझोम पासून, तो सगळा परफेक्ट होईल. आता पुढच्या लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला देताना मी सर्क्युलेशनच्या देईन, त्याच्यानंतर रेस्पिरेशनच्या देईन. सो हे काम करायला सुरुवात करा. जो काय होमवर्क आहे तो बघून व्यवस्थित लिहायचा. इथे कुठे काय म्हणतात ते, हे बघा काय माहितीये का, फिजिकली मला काही चेक करणं शक्य नाहीये ते इकडनं. मी तुमच्यावर फेट ठेवून तुम्ही सोडवणार हा विचार करून हे दिलेलं आहे. केलं तुमचा फायदा होईल, नाहीतर ते तसंच राहणार. चॅप्टरवर चॅप्टर साचत जाणार, पण तुमच्याकडनं ते मागे मागे पडत जाणार तुम्ही. पुढचं सगळं काय अजून नक्की नाहीये, कधी चालू होणार, काय होणार ते. सो बेटर वे तुम्ही तुमचा अभ्यास चालू करा आणि रादर बाहेर करायला सुरुवात केली तरी चालेल. कळलं की नाही? आणि हे सगळं नीट मध्ये पण आहे. म्हणजे नीट मधलं किंवा सीबीएसई सिलेबस मधला सिलेबस आहे हा सगळा. सो आता सगळा एकत्र झालाय, त्यामुळे काही वेगळा काही पार्ट नाहीये. मग नंतर आपण पुढच्या एमसीक्यू म्हणून पुढच्या वेळेला बघूया. एक फक्त त्यातला पार्ट मी शिकवायचा राहिलाय.
तो म्हणजे मॉर्गन्स थेरी, ती मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगतो. मला थोडंसं ते ॲनिमेशन करून बनवावं लागेल सोपं पडायला. सो दॅट वी डिस्कस लॅटर ऑन. फर्स्ट यू कंप्लीट ऑल दिस शॉर्ट नोट डेफिनेशन. मोठे क्वेश्चन, हे सगळे मोठे क्वेश्चन आहेत. कळते? आणि हा सर्वात शेवटचा आहे तो लहान क्वेश्चन. हे सगळे लहान क्वेश्चन. हा शेवटचा एकदम शेवटची पेज आहे ते छोटे 1 मार्क क्वेश्चन आहे. सो हे सगळे पूर्ण करायचे तुम्ही. सगळ्यांना मी काय सांगितलं ते कळलंय ना? सगळ्यांना मी काय सांगितलं ते कळलंय? क्लिअर झालंय मी काय सांगितलंय ते? एव्हरीथिंग इज क्लिअर? ओके. सो आय होप तुम्ही सगळे पूर्ण कराल. ओके. आणि मला एक जो प्रश्न मी तुम्हाला सांगितला तो मात्र मला पाठवायचा आहे. सो उद्या मी तुम्हाला सर्क्युलेशनच्या टॉपिक किंवा पहिला रेस्पिरेशन असं होमवर्क देईन. स्क्रीनशॉट काढून घ्या. मला माहिती आहे सर व्हिडिओ पाठवतात, तरी पण ते हे जास्त सोपं पडेल. पटापट काढून घ्याल तुम्ही. कारण व्हिडिओ माझ्याकडनं तो रेकॉर्डिंग झाल्यानंतर पाठवून सरांकडनं बोलून सरांकडनं यायला जरा वेळ लागतो. सो मीनवाईल 1-2 दिवस जाऊ शकतात. सो बेटर वे किंवा एखाद दिवस जाईल. सो बेटर वे तुम्ही करायला सुरुवात करा. आता सध्या तुमच्या हातात भरपूर वेळ आहे सगळं करायला. फक्त मात्र व्यवस्थित करायचं. वहीवर लिहिणार असाल वहीवर करा. फुलस्केप वापरणार असेल फुलस्केप वापरा. पण एका खालोखाल एक व्यवस्थित लिहायचंय. कुठे कंजूसगिरी करायची नाही. सो आपण हा चॅप्टर इकडे त्याच्या होमवर्क दिलाय. आता आपण पुढचा चॅप्टर चालू करतोय. दॅट इज रिप्रोडक्शन. हा अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. हे सगळेच आहेत म्हणा. अतिशय म्हणजे थोडासा लेंदी आहे, पण ह्या चॅप्टरला तुम्ही जर अटेंड राहिला नाही तर पुढचं काय शिकवलं ते पुढचं शिकवताना काय कळणार नाही तुम्हाला. सो प्रत्येक चॅप्टरला अटेंड एक प्रत्येक टॉपिक एकमेकावरती डिपेंड आहे. आणि फिजिकली मला प्रत्येक वेळेला मागे येणं शक्य नाहीये. सो तुम्ही केअरफुली तो टॉपिक ऐकायचा आणि जास्त इकडे लेक्चर अटेंड केलं तर गोष्ट तर जास्तच चांगलं होईल तुम्हाला समजायला. सो आपण चालू करूया नवीन टॉपिक दॅट इज रिप्रोडक्शन. 2 मिनिटं मला द्या, मी त्या टॉपिक कडे टर्न होतोय. चलो वी स्टार्ट विथ न्यू चॅप्टर दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. बघा हे 2 टॉपिक आहेत. एक आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, जो तुमचा फर्स्ट टॉपिक आहे. बुक मधला सर्वात पहिला टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्हाला लोअर आणि हायर प्लांट्सचं रिप्रोडक्शन शिकायचं आहे. आय होप तुमचं ते झालं असेल. सेकंड जो चॅप्टर आहे दॅट इज झालाय का तुमचा तो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल प्लांट्स? झालाय का व्हायचंय अजून? ओके ठीक आहे. सो थोडस त्यातला पाड याच्यात होता. ओके ठीक आहे. सो आपण हा दुसरा टॉपिक बघणार आहोत, तो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. ह्या चॅप्टर मध्ये काय बघणार आपण तर लोअर ॲनिमल्स जे आहेत दॅट इज इनव्हर्टिब्रेट्स आणि हायर ॲनिमल्स आहेत दॅट इज व्हर्टिब्रेट्स. याच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं. हायर जे प्लांट्स बघणार आहोत त्याच्यामध्ये इस्पेशली आपण बघणार ह्युमन मधलंच. सो वी हॅव टू डिस्कस रिप्रोडक्शन इन ह्युमन. नाव इन लोअर ॲनिमल्स मध्ये वेगवेगळ्या ॲनिमल्सचे वेगवेगळ्या टाईपचे रिप्रोडक्शन्स आहेत. बेसिकली रिप्रोडक्शन आर ऑफ 2 टाइप्स. One is called sexual and asexual, and second one is sexual. You know that asexual reproduction there is no fusion of gametes. महत्वाचा पार्ट असा आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कुठल्याही प्रकारे गॅमेटचं फ्युजन होत नाही. देयर इज नो फ्युजन ऑफ गॅमेट. दिस इज वन थिंग. सेकंड अँड another important thing is whatever the genetic material present in the parent cell, okay, entire genetic material is transferred into daughter cell. So there is a no genetic recombination. Why there is a no genetic recombination? Because there is a no fertilization. There is a no fusion of male and female gametes.
एकच पॅरेंट्स असतो आणि एकाच पॅरेंट्स कडनं पुढचं इंडिव्हिज्युअल तयार होतो. त्यामुळे जे काही जेनेटिक मटेरियल पॅरेंट मध्ये ते एक्झॅक्टली तेच मटेरियल ऑफस्प्रिंग मध्ये किंवा डॉटर सेल्स मध्ये जातं. सो पॅरेंट सेल कडनं डॉटर सेल मध्ये येणारं मटेरियल हे पॅरेंट सेल सारखंच असतं. हायर अॅनिमल मध्ये मात्र असं होत नाही. हायर अॅनिमल मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट फ्युजन असल्यामुळे जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार होतं. त्यामुळे हा एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्लस पॉइंट आहे किंवा मायनस पॉइंट आहे. आणि तिसरं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन सर्वात फास्ट होतं. आता हे जे काही प्रकार आहे मेल पॅरेंट सेल मधनं जे डॉटर सेल मध्ये जेनेटिक मटेरियल जातं आणि जो जेनेटिक मटेरियल तयार झालेला डॉटर सेल तयार होताना क्लोन असं म्हणतात, क्लोन. आणि तिसरं त्यातला इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन व्हेरी फास्ट, खूप फास्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. से बॅक्टेरिया वगैरे म्हणाल तर त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन व्हेरी फास्ट होतं. सो दॅट इज टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेनली येतात फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. मग असेक्शुअल रिप्रोडक्शनचे वेगवेगळे टाइप्स आपण बघणार आहोत. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर देयर इज अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. नाउ यू नो दॅट मेल गॅमेट फिमेल गॅमेट इज कॉल्ड स्पर्म and egg. Sperm and egg fuse, that is called fertilization takes place. Fertilization झालं की झायगोट तयार होतो. झायगोट त्याच्यानंतर एम्ब्रियो, एम्ब्रियो फिटस. झायगोटच्या नंतर पुढची स्टेज आहे क्लिवेज, मग ब्लास्टुला, मग गॅस्ट्रुला आणि मग अल्टिमेटली फिटसच्या नंतर यंग वन. सो हे वेगवेगळे स्टेजेस आहेत. तर आपण जे हायर अॅनिमल मधलं रिप्रोडक्शन बघणार आहोत ते स्पेसिफिकली ह्युमन मधलं बघणार आहोत. आता आपण स्टार्ट करूया पहिलं लोअर अॅनिमल मध्ये. सो बेसिकली रिप्रोडक्शन इज व्हॉट? द रिप्रोडक्शन इज अ process of, it is a process in which the new individual is formed from pre-existing one. So it is defined as the biological process of formation of new life from pre-existing similar life. मागच्या पिढीकडनं पुढची पिढी तयार होणं, that is called as reproduction. So reproduction is defined as the biological process of formation of new life from pre-existing similar life. There are various methods of reproduction in animal. The human reproductive system, gametogenesis and fertilization, early embryology, partulation and reproductive health. हे आपण पुढे बघणार आहोत तेव्हा मी एक्सप्लेन करेन. Now, reproduction in animals occur mainly by two methods. There are two methods of reproduction which are found in animals. As you know, first one is called asexual reproduction. A means not. There is a no, or you can say sexes are not included. Okay. So asexual reproduction and second one is sexual reproduction. Now, what is exactly asexual reproduction? Now, asexual reproduction in animals, now it is a common method amongst lower animals. Lower animals मधली ही common method आहे. Okay. Now, in this method, it does not involve meiosis nor gamete formation and fusion. So, in this process, there is a no involvement, there is a no reduction division, no formation of gamete. No formation of gamete means no fusion. A single parent cells produce daughter cell whose genetic material is exactly similar. Now the formation of progeny is by a single parent only and does not involve both the sexes. So it is called asexual reproduction. The progeny or the daughter cell are genetically identical to a single parents and are also referred as clone. सो इकडे एक मार्काला क्वेश्चन विचारणार, व्हॉट इज क्लोन? क्लोन म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायला तर क्लोन म्हणजे काय, तर पॅरेंट सेल कडे असलेलं जेनेटिक मटेरियल पॅरेंट सेल पासून जेव्हा डॉटर सेल तयार होते त्यावेळेला पॅरेंट सेल मध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल एक्झॅक्टली डॉटर सेल मध्ये तसंच जातं. म्हणजे पॅरेंट सेल मधलं आणि डॉटर सेल मधलं जेनेटिक मटेरियल सेम असतं आणि ते सेम असतं म्हणून त्याला आपण क्लोन्स असं म्हणतो, CLONES. आपल्यामध्ये तसं होत नाही, हायर अॅनिमल मध्ये तसं होत नाही. हायर अॅनिमल मध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. त्याचं कारण काय, तर मेल गॅमेट फिमेल गॅमेट फ्यूज होतात. म्हणजे मेल गॅमेट मध्ये असलेलं न्यूक्लियस मध्ये असलेलं क्रोमोझोम फिमेल गॅमेट मध्ये असलेलं क्रोमोझोम एकत्र येतात. मागच्या वेळेला आपण असं बघितलेलं की त्या क्रोमोझोमला दोन सिस्टर क्रोमॅटिड असतात. एका क्रोमोझोमला दोन सिस्टर क्रोमॅटिड, से मेलचे दोन सिस्टर क्रोमॅटिड, फिमेलचे दोन सिस्टर क्रोमॅटिड. आता मेलचा
एक सिस्टर क्रोमॅटिड आणि फिमेलचा एक सिस्टर क्रोमॅटिडला आता आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो. हे दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांवरती क्रॉसिंग वर होतं आणि म्हणून जेनेटिक मटेरियल एकमेकांवरती ट्रान्सफर होतं. म्हणून नवीन जो इंडिव्हिज्युअल तयार होतो त्याच्यामध्ये नवीन न्यू जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार होतं. तसं इथं मात्र होत नाही. इथे काय होणार तर इथं सिंगल क्लोनच तयार होतो ज्याचं जेनेटिक मटेरियल एक्झॅक्टली पॅरेंट सारखं असतं. द लोअर ॲनिमल रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय, त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. बऱ्याचशा मेथड्स आहेत तुम्ही पेपर 1 मध्ये म्हणजे सॉरी पहिल्या चॅप्टर मधलं शिकणार आहात. त्याच्यामध्ये आहेत फ्रॅगमेंटेशन अँड ऑल दिस थिंग वगैरे आहेत. बायनरी फिशन वगैरे दिलेलं आहे. इथं आपल्याला थोड्याशा एक दोन बघायच्या आहेत. तर त्या मी काय घेत नाही, मी इथं आहे तेवढंच बघतो. दॅट इज कॉल्ड जेम्युले फॉर्मेशन अँड बडिंग. जेम्युले फॉर्मेशन, बडिंग अँड रिजनरेशन असे 3 प्रोसेस आहेत. न पहिला आहे ना तर जेम्युले फॉर्मेशन. बेसिकली हे कोणामध्ये आढळतं माहितीये का? हे आढळतं स्पॉन्ज. बघा काय होतं, द जेम्युला इज अन इंटरनल बड फॉर्म ओनली इन स्पॉन्ज. न स्पॉन्ज मध्ये काय होतं माहितीये का? इंटरनल एक बड तयार होतं. दॅट इज कॉल्ड एज जेम्युले. Now it has sexually reproducing mass or aggregation of dormant cells. ते सगळे काय असतात माहितीये का? ते सगळे ह्याच्यामध्ये जेमिलामध्ये जे इंटरनल बर्ड होतं बरोबर ना, हे सगळे बर्ड म्हणजे इट इज ऍग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल अँड दे आर कॉल्ड एज आर्चिओसाइट्स. अँड दिस आर्चिओसाइट्स आर केपेबल ऑफ डेव्हलपिंग न्यू ऑर्गॅनिझम किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. परत सांगतो, डोळ्यासमोर स्पॉन्ज आहे ना, स्पॉन्ज म्हणजे पॉलिफेरा. या पॉलिफेरामध्ये स्पॉन्जच्या वर छोटे छोटे पोर्स असतात बरोबर आहे. त्या स्पॉन्जला वर एक ओपनिंग असतं, त्याला आपण ऑसिक्युलम असं म्हणतो. आणि छोटे छोटे पोर्स असतात त्याला ऑस्टिया म्हणतो. हा जो काय स्पॉन्ज आहे हा सबस्ट्रॅटमला अटॅच असतो. आता ज्या वेळेला अनफेवरेबल कंडिशन असेल त्यावेळेला हे जेमिला फॉर्मेशन होतं. होतं कसं तर स्पॉन्जच्या आत एक बड तयार होतो. हा बड म्हणजे ऍग्रिगेशन ऑफ स्पॉन्ज मध्ये असलेले आर्चिओसाइट सेल्स आहेत. हे आर्चिओसाइट सेल्स हे डॉर्मंट सेल असतात. ऍग्रिगेशन ऑफ प्रोड्यूस मास और ऍग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल्स. द नेम ऑफ द डॉर्मंट म्हणजे सुप्त अवस्थेत. जेव्हा ही कंडिशन फेवरेबल होते त्यावेळेला हे रिप्रोड्यूस होतात किंवा हे आपलं काम दाखवतात. त्याला डॉर्मंट म्हणतात. डॉर्मंट म्हणजे सुप्त अवस्थेत बसलेले. सो डॉर्मंट सेल्स which are called as archeocytes, and these archeocytes capable of developing new organism. आपण डायग्राम नंतर बघूया. नाउ द आर्चिओसाइट गेट कोटेड बाय ए थिक रेजिस्टन्स लेअर ऑफ सिक्रिशन बाय अमिबोसाइट्स. त्यांच्यामध्ये वेगवेगळे सेल्स असतात, त्यांना अमिबोसाइट्स असं म्हणतात. बघा इकडे तुम्हाला आत दिसतंय हे सगळे ऍग्रिगेशन ऑफ सेल्स आहेत. दॅट इज कॉल्ड एज आर्चिओसाइट्स बरोबर. आणि ज्या बाजूला सगळे जे दिसत आहेत कोटेशन हे अमिबोसाइट्स आहेत. डॉट 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 दाखवलेले जे आहेत हे सगळे अमिबोसाइट्स आहेत. आणि आज जे दिसत आहेत सगळे आर्चिओसाइट्स आहेत. छोटे छोटे निळ्या रंगाचे गोळे गोळे दिसत आहेत ते सगळे आर्चिओसाइट्स आहेत. आणि त्याच्या बाहेर जे दिसत आहेत तुम्हाला हे अमिबोसाइट्स आहेत. पिवळ्या रंगाचे जे काही पार्ट दिसत आहेत ना देज आर स्पिक्युल्स. त्याला स्पिक्युल्स असं म्हणतात, जे कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात. नाउ द आर्चिओसाइट्स गेट कोटेड बाय ए थिक रेजिस्टन्स लेअर ऑफ सिक्रिशन ऑफ अमिबोसाइट्स. हे जे छोटे छोटे डॉट काढलेले आहेत काळ्या काळ्या रंगाचे हे सगळे अमिबोसाइट्स आहेत. आणि हे निळ्या रंगाचे आहेत हे सगळे आर्चिओसाइट्स आहेत. Now the gemula is formed to overcome unfavorable condition. On return of favorable condition of water and temperature, the gemula hatches and develop into new individual. हे हॅच होतात. आता या आर्चिओसाइट्स पासून ना थोडासा जो पार्ट तयार होतो दॅट इज कॉल्ड मायक्रोफाइल. हा मायक्रोफाइल म्हणजे हे एंड म्हणजे सबस्ट्रॅटम आहे. सबस्ट्रॅटम कसलं तर स्पॉन्जला चिकटण्याचं. ह्याच्यापासून जे काय तयार होणार थोड्याशा आर्चिओसाइट्स पासून ना नेक लाईक स्ट्रक्चर तयार होतं आणि ते आउटर मेम्ब्रेनला जाऊन चिकटतं. म्हणजे अमिबोसाइट्स कडनं जाऊन आउटर साइडला जाऊन चिकटतं. आता हा काय होणार माहितीये का? हा असा गोल फिरतो, उलटा फिरतो आणि मायक्रोफाइल ते खालच्या बाजूला येतं. खालच्या बाजूला येतं ते मायक्रोफाइल म्हणजे काय माहितीये का? मायक्रोफाइल म्हणजे हा पार्ट ज्या पार्टला सबस्ट्रॅटम जिकडे सबस्ट्रॅटमला चिकटणारा पार्ट म्हणजे मायक्रोफाइलच्या साह्याने तयार होणारा स्पॉन्ज सबस्ट्रॅटमला चिकटतो. नंतर हे जे काही अमिबोसाइट्स आहेत बरोबर ना. Now on return of favorable condition of water and temperature, the gemula hatches and develop into new individual. मग फेवरेबल कंडिशन मिळाली की हे जेम्युला ह्याला जेम्युला असे म्हणतात. या सगळ्या स्ट्रक्चरला जेम्युला म्हणतात. ते हॅच होतात आणि त्यापासून नवीन स्पॉन्ज तयार होतो.
द एक्झाम्पल आहे स्पॉन्जिला. मी परत सांगतो, ज्यावेळेला अनफेवरेबल कंडिशन असते त्यावेळेला ऍग्रिगेशन ऑफ सेल्स होतं, इंटरनल बड फॉर्म होतं, आणि इंटरनल बड म्हणजे ऍग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल्स आहे, ज्याला आर्चिओसाइट्स म्हणतात. आणि आर्चिओसाइटला सराउंडिंग लेअर आहे तो म्हणजे अमिबोसाइट्स. अमिबोसाइट्स बाहेरचा लेअर तयार करतो आणि आर्चिओसाइट आतला लेअर तयार करतो. ओके, इथं मग ब्लास्टोसिल वगैरे सगळं तयार होतं नंतर हळूहळू.